लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीदरम्यान आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। तांबळा जिल्हा परिषद गटामधील मतदान केंद्रावर एका उमेदवाराचा मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय। मतदान केंद्रात मोबाईल नेणं आणि चित्रीकरण करण्यास सक्त मनाई असताना सुद्धा हा प्रकार घडल्यामुळे मतदानाच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। या प्रकरणाची प्रशासन चौकशी करून संबंधितांवर आता कारवाई करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। विष्णू बुर्गे आपल्या सोबत आहेत। विष्णू, लातूरच्या या मतदान केंद्रावर नेमका काय प्रकार घडला, या सगळ्या संदर्भात प्रशासनाची काय माहिती आहे? खरं तर लातूर जिल्ह्यातला हा सगळा प्रकार आहे। तांबाळा गट आहे आणि या गटात जे आहे ते हा व्हिडिओ समोर आलेला आहे। मतदान करतानाचा हा सगळा व्हिडिओ जे आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। खरं तर भाजपचे इथं दोन उमेदवार होते, एक अपक्ष उमेदवार होता आणि एक दुसरा उमेदवार होता जो अधिकृत होता। मात्र या ठिकाणी जे आहे ते पहिल्या दिवसापासून नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं आणि एक ड्रामा पाहायला मिळाला। त्याच पद्धतीचा ड्रामा आता शेवटपर्यंत पाहायला मिळतोय। खरं तर काँग्रेसचा जो उमेदवार होता, या काँग्रेसचा उमेदवार याला माघार घेण्याची वेळ त्या ठिकाणी आली होती आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। हा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे, व्हायरल झालेला आहे। यावर कुठलीही कार्यवाही होईल का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र या सगळ्या प्रकारानंतर जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत की मोबाईलमध्ये नेण्याची कुठली परवानगी नाही, चित्रीकरणाची मध्ये परवानगी नाही। असं असताना देखील हा व्हिडिओ कसा बाहेर आला आणि मतदान केल्याचं देखील यामध्ये स्पष्ट दिसतंय। एकूणच हा सगळा प्रकार जो आहे तो भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यानंतर भाजपचे दुसरे अपक्ष उमेदवार आहे आणि याच्यातूनच कुठेतरी हा सगळा प्रकार आम्ही कुणाला मत करतो हा दाखवण्यातूनच हा सगळा व्हिडिओ समोर आल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे यावर काय कार्यवाही होते, कशा पद्धतीनं प्रशासन आणि निवडणूक विभाग कार्यवाही करतो किंवा काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरोबर विष्णू, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।